रहता चंडीगढ़ में। चंडीगढ़ में रहता मैं। हाँ, सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। हा व्हिडिओ खास करून माझ्या समाज बांधवांसाठी आणि काही भटकलेल्या कार्यकर्त्यांसाठी आहे, जे कार्यकर्ते सोशल मीडियावरती जय भीम आणि जय भीमचे नारे लावतात। हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। आणि तुमच्यासुद्धा रिलेशनमध्ये किंवा तुमच्या मित्रमंडळामध्ये जर असे कार्यकर्ते असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। तर सांगू इच्छितो, हे जे आमचे काही कार्यकर्ते आहेत जे जय भीम आणि जय मीमचे नारे लावतात, हे कधीच एकत्र येऊ शकत नाही, कारण की यांच्या नस्लमध्येच एकत्रता नाही। कारण सांगू इच्छितो, यांनी आपल्या स्वतःच्या बहिणी सोडल्या नाही, तर हे तुमच्या बहिणीला आदर देतील हे तुम्हाला काय वाटतं हे मला समजत नाही। आणि माझ्या समाज बांधवातील काही कंटक असे आहेत की अशा कुत्र्यांना घरापर्यंत आणतात, बरोबर, त्यांना घरात आणून जेवू घालतात, त्यांच्याशी मित्रता इतकी बाळगतात की समोर चालून तोच कुत्रा जो आज आपल्या ताटामध्ये जेवून गेलेला आहे, त्या कुत्र्याचे संबंध आपल्या बहिणीसोबत असतात, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। ठीक आहे, तर असे कुत्रे जे आहेत यांना लांब ठेवलेलंच बरं, सांगू इच्छितो का? कारण की यांनी आपल्या स्वतःच्या बहिणी सोडत नाही, ते तर तुमच्या बहिणीला हे मान सन्मान का देतील मला कळत नाही। ठीक आहे, आता हे अहिल्यानगरमधील जे हे दोन बांडगुळ आहेत, अरबाज शेख आणि नासिर शेख, हे बांडगुळ आपल्या बहिणीला त्रास देत आहेत। कारण आपल्या बहिणीला वडील नाहीत, तिला कोणाचा आधार नाही, ती आपल्या आईसोबत आणि आपल्या एका लहान भावासोबत राहते। हे दोन कुत्रे तिची रोज छेड काढतात, तिच्या घरावरती दगड फेकतात, तिला फोन करून बाहेर भेटण्यासाठी बोलवतात की मला तुझ्यासोबत जायचं आहे। आता ते कुठं जायचं आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखू शकता, इतके तर समजदार आहात, बरोबर। आणि भावांनो, ह्या कुत्रा, हे जे दोन कुत्र्याची मी नावे सांगितलेत, या कुत्र्यांवरती आपल्या बहिणींनी FIR सुद्धा केली आहे, पण तिथली पोलीस प्रशासन काय ते मला कळत नाही। समोरचा व्यक्ती येऊन ठाण्यामध्ये FIR करतो, तो पोलीस प्रशासन काय झक मारतं मला कळत नाही। अहमदनगर पोलीस प्रशासन इतकं लाचार कधीपासून झालं मला कळत नाही। महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन इतकं लाचार, एखाद्या व्यक्तीच्या मान सन्मानाला कोणी जर ठेस पोहोचत असेल, तिथे छेड काढत असेल, तर पोलीस प्रशासनाने तिच्यावरती तत्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, पण ह्या ठिकाणी आपल्याला असं कुठेही होता दिसत नाही। आता ह्या कुत्र्यांना कायद्याचा चोप तर मिळालाच पाहिजे, पण अहमदनगरमधील जितके आपले भाऊ असतील, ह्या भावांनी आपल्या बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं, आपल्या बहिणीचा सन्मान झाला पाहिजे आणि तिला सपोर्ट मिळाला पाहिजे। आता हे जे दोन कुत्रे आहेत हे काय बोलताय, रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रेकॉर्डिंग आलेली आहे, ते तुम्ही नीट ऐका। बोल रहा मैं। कौन आशन? अरे मेरे दोस्त को जाने का है, किधर? जाएंगी तू? क्या? मेरे दोस्त के साथ जाने का है, तू जाएंगी क्या? किधर? क्या रहेंगे चार्जेस तेरे लेना। कौन है आशन? चंडीगढ़ का है। हाँ क्या? ठीक है, चलेगा, रुक। कौन था आशन? कहाँ गए थे चंडीगढ़ में? चंडीगढ़ में रहता मैं, हाँ चौक में। हाँ क्या? ठीक है, चलूंगा। जाएंगी क्या? मम्मी आहे, ठीक आहे, याच्या सोबत बोल। हा, कोण आहे रे? आरशन आहे तू? चंडीगढ़ से बोला ना। चंडीगडचा आहे तू? ओळखतो तिला? कोणाला फोन केला तू? तर बघितली भावांनो रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला स्पष्ट ऐकायला येतं आहे की हे जे दोन कुत्रे आहेत हे आपल्या बहिणीची छेड काढत आहेत, बरोबर। आणि माझ्या समाज बांधवातील काही कुत्रे काय बोलतात की आमचा भाईचारा आहे। हा तुमचा भाईचारा मला दिसतोय चांगल्याच प्रकारे, पण एक मात्र सांगू इच्छितो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे पार्टिशन ऑफ पाकिस्तान, त्यामधील पेज नंबर 337 वरती काय लिहिलेलं आहे हे तुम्ही एक वेळेस नक्कीच वाचा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अगोदरपासून माहिती होतं की मुस्लिम समाज हा कधीच एकत्र येऊ शकत नाही, हे कधीच भाईचारा निभू शकत नाही। आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे भाईचाराचं वर्णन, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट बोलतात की हा भाईचारा जो आहे हा मानवतावादी नाही, हा भाईचारा फक्त मुस्लिमांसाठीच आहे, हे नॉन मुस्लिमांसाठी हा भाईचारा हे कधीच लाभू शकत नाही। इतकं आपल्या बापांनी लिहून ठेवलेलं आहे, तरी माझ्या समाज बांधवातील काही कुत्रे काय करतायत,
आज जय भीम आणि जय मीमचे नारे लावतायत आणि अशा कुत्र्यांना आपल्या घरापर्यंत आणतायत आणि हेच कुत्रे नंतर आपल्या बहिणींची छेड काढतायत, त्यांना अश्लील मेसेज करतायत, त्यांना अश्लील शब्द वापरून बोलतायत. पण अहिल्यानगरमधील हे जे 2 कुत्रे आहेत व अहमदनगर पोलीस प्रशासनाने यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी, हीच माझी पोलीस प्रशासनाला मागणी आहे. आणि माझ्या समाज बांधवांसाठी सांगू इच्छितो की अशा कुत्र्यांना आपल्या घरादारापासून व आपल्या परिवारांपासून दूर ठेवलेलंच बरं. आणि मी अशा घटनांचा सर्वप्रथम तर जाहीर निषेध करतो आणि त्या कुत्र्यांचा सुद्धा निषेध करतो जे माझ्या समाजातील काही कुत्रे आहेत जे जय भीम आणि जय मीमचे नारे लावतात. ह्या संपूर्ण विषयावरती तुमचं व्यक्तिमत्व मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि भावांनो सांगू इच्छितो, आणि हे जे 2 कुत्रे आहेत यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, करा फोन, दाखवा या कुत्र्यांना यांची लायकी काय आहे ते. आणि अहमदनगरमधील जितकेही माझे आंबेडकरी समाजातील भाऊ असतील त्यांनी आपल्या बहिणीची भेट घ्यावी, तिला हिंमत द्यावी, जेणेकरून आपल्या समाजामधील कुठल्याही मुलींसोबत व एखाद्या परिवारासोबत अशा घटना पुन्हा त्या ठिकाणी घडणार नाही. या विषयावरती भावांनो आपली राय नक्कीच मांडा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.